नमस्कार. एस सक्सेस पॉईंटमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, न्यायमूर्ती हरीश टंडन यांनी कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे ओडिसा. प्रश्न 2, साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार यंदा कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? उत्तर आहे विनोद कुमार शुक्ल. प्रश्न 3, नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकरने कोणते पदक जिंकले आहे? उत्तर आहे सुवर्णपदक. प्रश्न 4, क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ भारतात कोणता दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो? उत्तर आहे 23 मार्च. प्रश्न 5, केंद्र सरकारने गरजू रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी कोणते पोर्टल विकसित केले आहे? उत्तर आहे ई रक्तदोष. प्रश्न 6, देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी कोठे धावणार आहे? उत्तर आहे मुंबई. प्रश्न 7, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत कोणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव मंजूर करण्यात आला आहे? उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले. प्रश्न 8, ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे केरळ. प्रश्न 9, BCCIच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे न्यायमूर्ती अरुण मिश्रा. प्रश्न 10, टाटा मोटर्सने कोणाची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून निवड केली आहे? उत्तर आहे विकी कौशल. प्रश्न 11, उत्तराखंड नंतर समान नागरी संहिता लागू करणारे दुसरे राज्य कोणते आहे? उत्तर आहे गुजरात. प्रश्न 12, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे राहुल पांडे. प्रश्न 13, वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे दत्तात्रय भरणे. प्रश्न 14, भारतातील पहिली नाईट सफारी योजना कुकरेल कोणत्या शहरात बांधली जाणार आहे? उत्तर आहे लखनौ. प्रश्न 15, युनायटेड वर्ल्ड रेसलिंग आशियाचे ब्युरो सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे संजय सिंग. प्रश्न 16, संगीत कलानिधी पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर आहे RK श्रीरामकुमार. प्रश्न 17, सहयोग पोर्टल हे भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र अंतर्गत कोणत्या मंत्रालयाने विकसित केलेले एक केंद्रीकृत व्यासपीठ आहे? उत्तर आहे गृह मंत्रालय. प्रश्न 18, होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्या दोन जलसत्तांना जोडते? उत्तर आहे पर्शियन आखात आणि ओमानचे आखात. प्रश्न 19, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारी हेमावती नदी कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? उत्तर आहे कावेरी. प्रश्न 20, हक्की पक्की जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न 21, मार्च 2025 भारताचे नवीन वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे अजय सेठ. प्रश्न 22, अन्न आणि कृषी अनुवांशिक संसाधन आयोग चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे रोम, इटली. प्रश्न 23, 2025च्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत नितेशने कोणते पदक जिंकले? उत्तर आहे कांस्य पदक. प्रश्न 24, मार्च 2025 कोणत्या मंत्रालयाने भारताचा पहिला नॅनो इलेक्ट्रॉनिक्स रोड शो आयोजित केला होता? उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. प्रश्न 25, कोणत्या देशाने अलीकडेच फर्म न्यूक्लिअर पॉवर्ड पाणबुडी लॉन्च केली आहे? उत्तर आहे रशिया. प्रश्न 26, सिल्वागा ड्रोन सिस्टीमचा मुख्य उद्देश काय आहे? उत्तर आहे वास्तविक वेळेत वणव्याचा शोध आणि अग्निशमन कार्यक्षमता वाढवण्यासाठी. प्रश्न 27, शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 1 मार्च. प्रश्न 28, हार्ट लॅम्प हे पुस्तक आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट केलेले पहिले कन्नड पुस्तक ठरले आहे. हे कोणी लिहिले आहे? उत्तर आहे बानू मुश्ताक. प्रश्न 29,
मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025चा विजेता कोण बनला आहे? उत्तर आहे विश्व राजकुमार. प्रश्न 30. भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र कोठे बांधले आहे? उत्तर आहे गुरुग्राम. प्रश्न 31. रणजी ट्रॉफी 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर आहे विदर्भ. प्रश्न 32. वन नेशन वन पोर्ट उपक्रम कोणी सुरू केला आहे? उत्तर आहे सर्बानंद सोनोवाल. उत्तर 33. प्रश्न 33. श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? उत्तर आहे एकनाथ शिंदे. प्रश्न 34. इंटरनॅशनल मास्टर्स लीगची ट्रॉफी कोणी जिंकली आहे? उत्तर आहे इंडिया मास्टर्स. कोणतं विमानतळ आशियातील सर्वोत्तम विमानतळ बनलं आहे? उत्तर आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली. प्रश्न 36. अंतराळवीर सुनीता विल्यम यांनी 19 मार्च 2025 पर्यंत किती दिवस अंतराळात घालवले आहेत? उत्तर आहे 286. प्रश्न 37. छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर कोठे उभारण्यात आले आहे? उत्तर आहे भिवंडी. याबद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहू. छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर महाराष्ट्रातील भिवंडी येथे उभारण्यात आले आहे. हे मंदिर मराडेपाडा येथे आहे. या मंदिराचं लोकार्पण आणि शिवरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 17 मार्च 2025 रोजी झाली होती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे, हे मंदिर गडकिल्ल्यांच्या शैलीत बांधण्यात आलं आहे आणि या मंदिराच्या भोवती तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आलं आहे. तसेच तटबंदीच्या खालील 36 चबुतऱ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांच्या विविध इतिहासकालीन प्रसंगाचे देखावे साकारण्यात आले आहेत आणि हे मंदिर 1.5 एकर जागेत उभारण्यात आलं आहे. तसेच या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, धोरण, पराक्रम आणि दैदिप्यमान इतिहास जगासमोर मांडण्यात आला आहे. ही माहिती परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे म्हणून मी सविस्तर सांगितले आहे. पुढील प्रश्न पाहू. पहिला जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात आला आहे? उत्तर आहे 21 मार्च 2025. प्रश्न 39. 38वी कान्स आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली आहे? उत्तर आहे पा इनियान. प्रश्न 40. भारतीय रिझर्व्ह बँकने नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर आहे डॉक्टर अजित रत्नाकर जोशी. प्रश्न 41. प्रिtzker पारितोषिक 2025 कोणी जिंकले आहे? उत्तर आहे लिऊ जियाकुन. याबद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहू. चीनचे लिऊ जियाकुन यांना 2025चा प्रिtzker पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी स्थापत्यशास्त्राचे नोबेल म्हणून ओळखले जाणारे प्रिtzker पारितोषिक चीनचे लिऊ जियाकुन यांना देण्यात आला आहे. लिऊ जियाकुन यांनी त्यांच्या कारकिर्दीचा बराचसा काळ शैक्षणिक इमारती, संग्रहालये आणि सार्वजनिक जागा डिझाईन करण्यात घालवला आहे. म्हणूनच त्यांना हा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. प्रिtzker पारितोषिक हा आर्किटेक्चर क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे, ज्याला स्थापत्यशास्त्राचे नोबेल पारितोषिक म्हणून संबोधले जाते. चा प्रश्न पाहू. कोणत्या देशाने अलीकडेच आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप 2025चे विजेतेपद पटकावले आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 44. पहिली महिला केंद्रीय कायदा सचिव कोण बनली आहे? उत्तर आहे अंजू राठी राणा. याबद्दल महत्त्वाची माहिती पाहू. भारतीय विधा सेवा अधिकारी अंजू राठी राणा यांची नवीन केंद्रीय कायदा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा सचिव म्हणून नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत. त्यांनी 18 वर्षे दिल्ली सरकारमध्ये वकील म्हणून काम केले. तसेच 2017मध्ये त्या कायदा मंत्रालय संयुक्त सचिव म्हणून रुजू झाल्या होत्या. प्रश्न 45. फेडरल बँकेचा पहिला ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनले आहे? उत्तर आहे विद्या बालन. प्रश्न 46. बेंगलोर सिटी युनिव्हर्सिटीचे नाव कोणत्या नावावर बदलले जाईल? उत्तर आहे डॉक्टर मनमोहन सिंग. त्यानंतर 47. मध्य प्रदेश राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितवे व्याघ्र प्रकल्प ठरले आहे? उत्तर आहे 58. प्रश्न 48. कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेश सरकारने
अलीकडेच महिलांना 2,500 रुपये देण्यासाठी महिला समृद्धी योजना मंजूर केली आहे? उत्तर आहे दिल्ली. प्रश्न 49. कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचे अनावरण केले आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. याबद्दल माहिती पाहू. महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले रुपे कार्ड लॉन्च केले आहे आणि त्याचं महत्त्व आहे. हे कार्ड मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि आदरणीय ऐतिहासिक व्यक्तिमत्व असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारशाचा आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी लॉन्च करण्यात आले आहे. देशात रुपे कार्ड देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. प्रश्न 50. साहित्य अकादमीचा सन 2024चा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे सुदर्शन आठवले. प्रश्न 51. मॉरिशसच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण आहेत? उत्तर आहे नरेंद्र मोदी. याबद्दल सविस्तर माहिती पाहू. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार आणि की ऑफ द इंडियन ओशन मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे पहिले भारतीय ठरले आहेत. मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीनचंद्र रामगुलाम यांनी पोर्ट लुईस येथे भारतीय प्रवासींच्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींना सन्मानाची घोषणा केली. प्रश्न 52. भारतातील पहिली रोड ट्रेन कोणी सुरू केली? उत्तर आहे व्होल्वो. प्रश्न 53. जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे? उत्तर आहे दिल्ली. प्रश्न 54. कोण भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत? उत्तर आहे रोशनी नादर. प्रश्न 55. कोणी जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ चॅम्पियन 2025चे विजेतेपद पटकावले आहे? उत्तर आहे प्रणव व्यंकटेश. प्रश्न 56. कोणत्या राज्याने भारतीय चलन रुपयाचे चिन्ह बदलले आहे? उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न 57. 15व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर आहे झारखंड. प्रश्न 58. कोणत्या मंत्रालयाने एक राष्ट्र एक बंदर प्रक्रिया सुरू केली आहे? उत्तर आहे बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय. प्रश्न 59. कोणत्या संस्थेने एका पिढीत उच्च उत्पन्न असलेली अर्थव्यवस्था बनणे हा अहवाल प्रसिद्ध केला आहे? उत्तर आहे जागतिक बँक. प्रश्न 60. कोणत्या संस्थेने सोलर अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप विकसित केला आहे? उत्तर आहे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर ऑफ ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स पुणे. प्रश्न 61. दरवर्षी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय निःशस्त्रीकरण आणि अण्वस्त्र प्रसार जागरूकता दिन साजरा केला जातो? उत्तर आहे 5 मार्च. प्रश्न 62. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारी पंचगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? उत्तर आहे कृष्णा. प्रश्न 63. कोणत्या भारतीय नेत्याला अलीकडेच ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस पुरस्कार मिळाला? उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. याबद्दल सविस्तर माहिती पाहू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार कोविड-19 महामारी दरम्यान त्यांच्या धोरणात्मक नेतृत्व आणि मदतीची दखल घेतो. हा बार्बाडोसच्या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानांपैकी एक आहे जो देश किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण योगदानासाठी दिला जातो. प्रश्न 64. कोणत्या 2 संघटनांनी संयुक्तपणे इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजची स्थापना केली? उत्तर आहे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम आणि जागतिक हवामान संघटना. प्रश्न 65. कोणत्या संस्थेने हायपरसोनिक गतीने चालणारे भारताचे नवीन कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र BM-04 चे अनावरण केले? उत्तर आहे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना DRDO. प्रश्न 66. 2025च्या रवांडा चॅलेंजर टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर आहे सिद्धांत बांठिया आणि अलेक्झांडर डोन्स्की. प्रश्न 67. ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्र
कोणत्या संस्थेने विकसित केले? उत्तर आहे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना DRDO. याबद्दल महत्त्वाची माहिती पाहू. भारतीय शास्त्रज्ञांनी ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्र विकसित केले आहे, जे 12,144 किमी पर तास वेगाने जाणारे हायपरसोनिक ग्लाइड क्षेपणास्त्र आहे आणि ते DRDOने विकसित केले आहे. ते रेंज आणि तंत्रज्ञानात चीनच्या DF-17 सारख्या क्षेपणास्त्रांना मागे टाकते. तसेच या क्षेपणास्त्राची रेंज 1,500 किमी आहे आणि ती 7 ते 8 मिनिटात शत्रूची जहाजे नष्ट करू शकते. ते जमिनीवरून किंवा समुद्रावरून सोडता येते आणि लवचिकता देते. प्रश्न 68. 2025च्या रवांडा चॅलेंजर टेनिस स्पर्धेत दुहेरी विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर आहे सिद्धांत बांटिया आणि अलेक्झांडर डोन्स्की. प्रश्न 69. वेटलँड वाईज यूज साठी रामसर पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत? उत्तर आहे जयश्री व्यंकटेसन. त्याबद्दल सविस्तर माहिती पाहू. केअर अर्थ ट्रस्टच्या सहसंस्थापक जयश्री व्यंकटेसन या वेटलँड वाईज यूजसाठी रामसर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय आहेत. जिनिव्हा येथील रामसर सचिवालयाने मान्यता दिलेल्या पाणथळ जागांमध्ये बदल घडवणाऱ्या 12 महिलांपैकी त्या आहेत. तसेच त्यांनी भारतातील पाणथळ जागांचे, विशेषतः चेन्नईच्या पल्लीकरनई मार्शचे संवर्धन करण्यासाठी दशके समर्पित केली आहेत. त्या संपूर्ण महिला संशोधन पथकाचे नेतृत्व करतात आणि भविष्यातील संवर्धनकर्त्यांना मार्गदर्शन करतात. त्या आपल्या पुरस्कार तिच्या दिवंगत वडिलांना समर्पित करतात आणि पाणथळ जागांच्या व्यवस्थापनात महिलांच्या तांत्रिक भूमिकांसाठी वकिली करतात. तसेच नोकरशाही आव्हानांना न जुमानता संवर्धन प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवण्यात त्या भर देतात. पाणथळ जागांवर रामसर कन्व्हेन्शन हा पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी एक जागतिक करार आहे. पुढील प्रश्न पाहू. जलनाथेश्वर मंदिर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न 71. अलीकडेच कोणत्या राज्यात सारस क्रेन ग्रस्त अँटिगोनचे दुर्मिळ दर्शन झाल्याचे नोंद झाले आहे? उत्तर आहे आसाम. प्रश्न 72. थॅलेसेमिया हा कोणत्या प्रकारचा आजार आहे जो अलीकडेच बातम्यांमध्ये दिसून आला? उत्तर आहे अनुवांशिक रक्तविकार. प्रश्न 73. अट्टुक्कल पोंगल उत्सव अलीकडेच कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? उत्तर आहे केरळ. प्रश्न 74. लो लेव्हल ट्रान्सपोर्टेबल रडार LLTR कोणत्या संस्थांनी संयुक्तपणे विकसित केले आहे? उत्तर आहे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. प्रश्न 75. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा अपार ID कोणत्या उपक्रमाचा भाग आहे? उत्तर आहे एक राष्ट्र एक विद्यार्थी ओळखपत्र. त्याबद्दल माहिती पाहू. पालक आणि कार्यकर्त्यांना भीती आहे की शिक्षण मंत्रालयाच्या ऑटोमेटेड परमनंट अकादमिक अकाउंट रजिस्ट्री IDची निवड ऐच्छिक असूनही ती रद्द करणे कठीण असू शकते. अपार ही भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अद्वितीय ओळख प्रणाली आहे आणि ती राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत एक राष्ट्र एक विद्यार्थी ID कार्यक्रमाचा भाग आहे. अपार ID आजीवन शैक्षणिक पासपोर्ट म्हणून काम करते, ज्यामध्ये यश आणि क्रेडेन्शियल्स संग्रहित केले जातात. तसेच ते विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी 12 अंकी ID नियुक्त करते, पदवी, शिष्यवृत्ती आणि पुरस्कार नोंदवते. हा ID शैक्षणिक स्तरावर एक अखंड संक्रमण सुनिश्चित करतो. प्रश्न 76. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2025 मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले? उत्तर आहे भारत. प्रश्न 77. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारे क्युशू बेट कोणत्या देशात आहे? उत्तर आहे जपान. त्याबद्दल माहिती पाहू. जपान क्युशू बेटावर लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे तैनात करण्याचा विचार करत आहे. क्युशू हे जपानच्या 4 मुख्य बेटांपैकी सर्वात दक्षिणेकडील आणि 3ऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे बेट आहे, जे 35,640 चौरस किमी व्यापते. ते पश्चिमेला पूर्व चीन समुद्र आणि पूर्वेला पॅसिफिक महासागराने वेढलेले आहे. तसेच सुशिमा सामुद्रधुनी क्युशूला कोरियन द्वीपकल्पापासून वेगळे करते. येथे ज्वालामुखीच्या रांगा आहेत, ज्यामध्ये जगातील सर्वात मोठा सक्रिय ज्वालामुखी
खड्डा असलेल्या माउंट आसोचा समावेश आहे. प्रश्न 78. कोणत्या संघाने महिला प्रीमियर क्रिकेट लीग 2025चे विजेतेपद जिंकले आहे? उत्तर आहे मुंबई इंडियन्स. प्रश्न 79. राजस्थानमधील कोणत्या व्याघ्र प्रकल्पात अलीकडेच एक दुर्मिळ कॅरकल आढळून आला आहे? उत्तर आहे मुकुंदा हिल्स व्याघ्र प्रकल्प. प्रश्न 80. महाराष्ट्रातील कोणत्या वन्यजीव अभयारण्यात अलीकडेच एक मध्यम मोठा युरेशियन गोशार्क पक्षी आढळला? उत्तर आहे तानसा वन्यजीव अभयारण्य. हे होते मार्च 2025मध्ये घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींवर आधारित प्रश्नोत्तरे. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.